आत्ता आपण व्हिडिओ बनवायला लागलोय आपल्या निकम स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधून. व्हिडिओ बनवण्याचं कारण मार्केटिंग नव्हे, तर आपल्याकडे आत्ता मशिनरी आलत्या आणि जिममधनं आल्यानंतर आता मी शोरूममध्ये आलो. शोरूममध्ये आल्यानंतर आपल्यासोबत आपले विकास दादा आणि श्रीकांत सर आणि हे विकास दादा हे दोघं जण होते. या दोघांनी आपली गाडी इथं उतरून दिली. ते काम काय करतात सांगत नाही, तर ते महत्वाचं काय असतं की ह्यांचं तब्येत बघा. आता या पोटाकडे जाऊ नका, प्रत्येक शेप बघा, पण अशी बॉडी कडक आहे. हे तर स्लिम फिट आहेत. सांगण्यात तात्पर्य काय आहे की हालचाली असल्यामुळं त्यांचं खाणं पण तसं घरचंच आहे. प्रोटीन काय खाता विचारलं, प्रोटीन लागत नाही. मानसिकता आता मी त्यांना विचारलं तर म्हणजे प्रोटीन काय असतं, कसली मशीन असते, काय आहे, तर त्यांना हे पण माहित नसते. त्यांना काय खाता विचारलं तर सगळं घरचंच खाताय. बरोबर आहे, घरचंच खातात. म्हणजे काय आहे, आपणच दंगा करतोय काय खायचं काय नाही, घरातलं भात भाजी चपाती बंद करूया, आणि हे सगळं हे खातात आणि गच्च खातात पोट भरून, पण बरं नव्हते ना. मग हेच तुम्ही जाऊन काय करणार, आपण ह्यांनी वस्तू उचलल्या, बॉडीला कळत नाही तुम्ही बर्न कसं केलं. जिममध्ये जाऊन फक्त आपण व्यवस्थित वजन उचलतो, मशीन्स मारतो, डंबेल्स मारतो, बार मारतो, पण त्यांचं पण हेच काम आहे. शारीरिक हालचाली पाहिजे. तुम्ही कशा स्वरूपात करताय त्या पद्धतीने तुमचं बर्न होणार आहे. फक्त कारण सांगायचे, व्यायामाला सुरुवात करा. त्यांच्यासाठी हा व्यायामच आहे, त्यांच्यासाठी हा व्यायामच आहे. बरोबर आहे का? हा, म्हणजे आपण ज्यावेळेस डबेस घेऊन चालतो थाईचं वर्कआउट करताना, तसं यांनी डोक्यावर घेऊन मशीन घेऊन 3ऱ्या मजल्यावरती आलेत. म्हणजे थाईचा कसला वर्कआउट झाला बघा. फक्त हे नॅचरल असल्यामुळे तुम्हाला त्यांचे मसल्स मोठे दिसत नाहीत, एवढंच आहे. त्यामुळे आता लक्षात ठेवा, कारण सांगायचं नाहीत. जे खातो ते फक्त बर्न करायचं आहे. मग तुमचं वजन पोट लय सुटत नाही, परफेक्ट मापात राहतंय. धन्यवाद.